बिल्किस बानो प्रकरण जे देशामध्ये गाजलेलं होतं त्या प्रकरणावर सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिलेला आहे त्याचं आज त्याचं स्वागत महाराष्ट्रातील आणि विशेष करून विदर्भातील नागरिकांनी केलेलं आहे। ते उद्या संविधान चौकामध्ये सुप्रीम कोर्टाचा आभार सुद्धा मानणार आहेत। आमच्यासोबत आपण बघू शकता इथे हे वैदर्भीय नागरिक आहेत, नागपुरातील नागरिक आहेत। काय सांगाल नेमकं तुम्ही जे बिल्किस बानो जे बलात्कार प्रकरण आणि हत्या प्रकरण आहे त्यावर सर्वोच्च न्यायालयाने एक निर्णय घेतलेला आहे, त्यांचं तुम्ही स्वागत केलेलं आहे, काय सांगाल? मी प्राध्यापक जावेद पाशा, संयुक्त मोर्चा आणि भारतीय मुस्लिम परिषद। सुप्रीम कोर्टानं निर्णय देताना स्वतःच जाहीर केलं की कायद्याचं राज्य आणि लोकशाही टिकावी या दृष्टिकोनातून हा निर्णय दिला। याचा अर्थ गुजरातमधील भाजपा सरकार आणि केंद्रातील भाजपा सरकार कायद्याच्या वरती नॉन लीगलाइज ऍक्टिव्हिटीज करते आहे। त्याचं मॉडेल म्हणजे गुजरात मॉडेल। बिल्किस बानोच्या अपराध्यांना सुप्रीम कोर्टानं दोष सिद्ध झाल्यानंतर शिक्षा दिली। ते 11ही लोक 7 लोकांचे हत्यारे आहेत। बिल्किस बानोच्या 8 वर्षाच्या मुलीला भिंतीवर आपटून मारलं। बिल्किसवर या सगळ्यांनी बलात्कार केलं, ती स्वतः त्याची साक्षीदार आहे। अशा अत्यंत घृणित कार्य करणाऱ्या आणि भारतात इतकी हादरवून टाकणारी घटना नव्हती म्हणून सुप्रीम कोर्टानं आजन्म कारावास दिला। गुजरात सरकार जी भाजपाची आहे आणि जिची मानसिकता मुळातच हिंदू आणि मुसलमान यांच्या द्वेषावर आधारलेली आहे असं आम्ही स्पष्ट म्हणतो, त्यांचा हाच खेळ चाललाय। त्याच खेळाच्या पूर्ततेसाठी त्यांनी 1992 मध्ये सुप्रीम कोर्टाने एक निर्णय दिला होता की आजन्म कारावास भोगणाऱ्या लोकांना माफी देता येते, पण किमान त्यांनी एवढे वर्ष 10 वर्ष 12 वर्ष ती सजा भोगली पाहिजे। त्यांचं चारित्र्य प्रमाणपत्र घ्यावं, मग ते बिमार आहेत का, वृद्ध झालेले आहेत का, अशा लोकांना माफी देता येतं। तो कायदा या आरोपींना लागू होत नसताना सुद्धा गुजरात सरकारनं त्याच्या आडोशानं हा निर्णय दिला आणि या 11 आरोपींना सोडलं। भारतीय महिलांवरती हा सर्वात मोठा आघात होता। ज्यावेळेस हा निर्णय झाला त्यावेळेस या भारतातील सगळ्यात चळवळीतली लोक, भावना असलेली लोक, लोकशाही ज्यांना मान्य आहेत ती लोक भ्यायलेली होती की एवढ्या भयंकर लोकांना असं राज्य सरकार सोडेल तर कसं चालेल। मग बिल्किस बानो स्वतः कोर्टात गेली, सुप्रीम कोर्टात। सुप्रीम कोर्टानं परवा निर्णय दिला की कायद्याच्या वरती कोणतंही सरकार नाही, कोणताही पक्ष नाही आणि या 11ही आरोपींना परत 2 आठवड्यात शरण जायला सांगितलं। आणि ही केस महाराष्ट्र सरकारच्या हद्दीत घडलेली होती ती केस, म्हणून हा निर्णय घेण्याचा अधिकार महाराष्ट्र सरकारचा होता। गुजरात सरकारनं सत्तेचा शक्तीचा गैरवापर केला एवढ्या स्पष्ट शब्दामध्ये सुप्रीम कोर्टानं सांगितलेलं आहे। मला वाटतं ही चपराक केंद्रात सत्तेचा गैरवापर करत असलेल्या भाजपा सरकारला आणि गुजरात सरकारला तर आहेच, पण 2024 मध्ये येणाऱ्या निवडणुकीमध्ये ज्यांना कायद्याचं राज्य हवं असेल त्यांच्यासाठी सुद्धा दिशानिर्देश आहे असं आम्ही मानतो। महाराष्ट्र सरकारने काय म्हणजे आता तर सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे की 11ही आरोपींनी शरणात यावं म्हणून महाराष्ट्र सरकारची काय भूमिका राहणार यामध्ये? आम्हाला म्हणायचं की शिंदे सरकारनं यावर त्वरित ऍक्शन तेव्हाच घ्यायला पाहिजे होती जेव्हा गुजरात सरकार सुप्रीम कोर्टात गेलेली होती। त्यांना सोडण्याचा निर्णय जेव्हा घेतलेला होता तेव्हा महाराष्ट्र सरकारनं म्हणायला पाहिजे होतं। लीगल साईड खूप मजबूत आहे, उज्ज्वल निकम सारखे सरकारी वकील आहेत, मोठाले वकील आहेत, मनोहर सारखे वकील आहेत। त्यांनी सांगायला पाहिजे होतं महाराष्ट्र सरकारला की आपला अधिकार गुजरात सरकार हिरावून नेते आहे, तेव्हा त्यांनी केलं नाही। पण आता सुप्रीम कोर्टानं 11 लोकांना तिकडे पाठवलं तुरुंगात आणि त्या आदेशात एक असं नमूद केलंय की यावर महाराष्ट्र सरकारने निर्णय घ्यावा। आता महाराष्ट्र सरकार ही भाजपाची सरकार आहे, शिंदे साहेब, अजित पवार साहेब आणि फडणवीस साहेब, पण वर्चस्व भाजपाचं आहे। तर एका भाजपाच्या सरकारचा आदेश वाचवण्यासाठी महाराष्ट्राची भाजपाची सरकार तसाच निर्णय घेणार आहे का? आम्हाला वाटतं तसं ते करणार नाहीत, कारण सुप्रीम कोर्टानं सर्व सर्वेक्षण, साक्षी, पुरावे सगळ्या कायद्याच्या बाजू तपासून हा निर्णय दिलेला आहे। याच्यावरती चुकीचा निर्णय शिंदे सरकार घेणार नाही आणि जर घेणार असेल तर 2024च्या निवडणुकीमध्ये याचं फळ भोगावं लागेल, कारण हा फक्त बिल्किस बानोचा प्रश्न नाही, हा संपूर्ण भारतीय महिलांचा प्रश्न आहे। भारतीय महिलांना ज्याप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कायद्यानं संरक्षित केलेलं आहे त्याच कायद्याला संरक्षित करण्याची संपूर्ण जबाबदारी सुप्रीम कोर्टाची आहे। सुप्रीम कोर्टानं ते चांगल्या प्रकारे निभावलं। आमच्या सगळ्यांकडून सुप्रीम कोर्टाला सॅल्यूट आहे।
सर्वोच्च न्यायालयाचे तुम्ही आभार मानलेले आहात आणि जे प्रकरण घडलं त्या प्रकरणामध्ये महिलांचा म्हणजे आता विजय झालेला आहे असं म्हणण्यात काही हरकत नाही आहे. काय सांगाल तुम्ही? बिल्किस बानोच्या प्रकरणामध्ये संपूर्ण देशातील महिलांचा विजय झालेला आहे. आता गेल्या 2014 पासून या देशामध्ये संविधानाचं राज्य नव्हतं, परंतु सुप्रीम कोर्टाने काल जो निर्णय दिलेला आहे असं वाटतं की बा या देशामध्ये सामान्य माणसाचं ऐकणारं सुप्रीम कोर्ट आहे आणि म्हणून सुप्रीम कोर्टावरती फार या देशातील सामान्य माणसाच्या प्रत्येक माणसाचा विश्वास आहे आणि म्हणून आम्ही आज सुप्रीम कोर्टाचा उद्या संविधान चौकामध्ये धन्यवाद प्रस्ताव ठेवणार आहोत आणि त्यांचं अभिनंदन करणार आहोत. आम्ही निश्चितच बिल्किस बानो बलात्कार प्रकरण आणि हत्या प्रकरणामध्ये जो सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिलेला आहे आणि 11ही आरोपींना पुन्हा कारावास होणारच हे निश्चित झालेलं आहे. महाराष्ट्र सरकार या प्रकरणामध्ये गंभीर व्हायला हवी आणि जे आरोपी आहेत त्यांना अटक व्हायला हवी. काय सांगाल तुम्ही? सर्वप्रथम फातिमा शेख यांच्या जयंतीच्या आणि संत जगनाडे महाराज यांच्या स्मृती दिनाच्या सर्व भारतवासियांतर्फे या दोन्ही महामानवांना विनम्र अभिवादन. जो निर्णय सुप्रीम कोर्टाने बिल्किस बानो प्रकरणाच्या बाबतीमध्ये काल दिला, एक आशावाद निर्माण झाला की सध्याच्या 2014च्या परिस्थितीनंतर आणि 2024ला होऊ घातलेला जे तांडव राहील निवडणुकांचं, त्यामध्ये एक असंविधानिक सरकार जे महाराष्ट्रामध्ये आहेत आणि केंद्रामध्ये जी सध्याची सत्ता आहेत जी पूर्णतः हुकुमशाहीच्या रूपाने ती अस्तित्वात आली आहेत किंवा त्यांचं वर्तनच हुकुमशाहीचं आहेत हे आपल्याला सांगण्याची गरज नाही. बिल्किस बानोच्या या प्रकरणामध्ये ज्या पद्धतीने गुजरात सरकारने चुकीचा निर्णय घेतलात किंवा ज्याला आपण म्हणतो की ओव्हर लिमिट त्यांनी जे निर्णय दिलेत, तर त्यावर सुप्रीम कोर्टाने दिलेली चपराक ही केवळ गुजरात गव्हर्नमेंटला नाही आहेत, ती इनडायरेक्टली महाराष्ट्र सरकारलाही आहेत, महाराष्ट्र शासनालाही आहेत आणि केंद्रालाही आहेत. म्हणजे तुम्ही संविधानाला न मांडता आम्ही म्हणू तसा निर्णय आम्ही कोर्टाच्या माध्यमातून घेऊ शकतो, हा जो काही त्या गुजरात कोर्टाने ज्या पद्धतीने निर्णय दिला होता त्याला कुठेतरी चेक दिलेला आहे. आणि सुप्रीम कोर्टाकडनं आमची अपेक्षा आहे की सध्या भारताचं संविधान आणि भारतीय लोकशाही जी अतिशय धोक्यात आलेली आहे, तर जनसामान्यांच्या मनामध्ये डॉक्टर बाबासाहेबांच्या स्वप्नाच्या दृष्टिकोनातनं एक आशावाद निर्माण झालेला आहे की अजूनही कायद्याचं राज्य, चांगली न्यायव्यवस्था आणि चांगली न्याय देणारी माणसं, संवेदनशील माणसं, कायद्याचं चांगलं इंटरप्रिटेशन करणारी माणसं या भारतामध्ये आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं की इथे सुप्रीम कोर्टाचं आम्ही आज अभिनंदन करतोय. उद्याही आम्ही 4 वाजता संविधान चौकामध्ये अभिनंदन प्रस्ताव ठेवलेला आहे. सोबतच महाराष्ट्राच्या सध्याच्या सरकारला ज्यांचा निर्णय उद्या लागण्याची शक्यता आहे 10 जानेवारीला, की नेमकं कोण अपात्र आणि कोण पात्र, परंतु त्यापेक्षाही जास्त जे अपात्र आणि पात्र आहेत यांनीही आपली पात्रता सिद्ध करावीत. कोण पक्ष त्याच्यामध्ये डिस्क्वालिफाय होतो, कोणती माणसं डिस्क्वालिफाय होतात हा नंतरचा भाग आहे, परंतु त्यांनी थोडंसं स्वतःचं क्वालिफिकेशन या संविधानाला मानून असल्या कुठल्याही प्रकारच्या संविधानिक सरकारला डावलून जबरदस्तीने पैशाच्या अधिकाराच्या माध्यमातून, दडपशाहीच्या माध्यमातून सरकारमध्ये येऊन असंविधानिक कुठलंही कार्य करू नयेत, हाही त्यांना एक धडा आहे. आणि म्हणून महाराष्ट्र सरकारकडनं अपेक्षा आहेत की जेव्हा आता गुजरातच्या तुरुंगामध्ये ही असलेली माणसं होती त्यांना रिलीज करण्यात आलं आणि आता सुप्रीम कोर्टाने म्हटलं की 15 दिवसामध्ये त्यांना सरेंडर व्हायचं आहे, तर ज्यावेळेस तिथल्या जेलमधनं ही माणसं रिलीज होतील तर त्यावेळेस त्यांच्यावर दंडात्मक जे काही कायदेशीर कारवाई आहेत हे करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने चांगल्या वकिलांच्या माध्यमातून दबाव तंत्राच्या आड न येता जो सुप्रीम कोर्टाचे डायरेक्शन्स आहेत त्या अनुषंगाने न्याय द्यावात, स्वतःही न्यायामध्ये राहावं. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट या निमित्ताने मला हे सांगावं लागतं की जो सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला तशीच अपेक्षा आमची भारताच्या इलेक्शन कमिशनकडनं आहे की त्यांनीही या सगळ्या लोकांचे कॅरेक्टर्स पाहता कुणाला कॅन्डिडेट म्हणून उभं राहण्याचा अधिकार आहे आणि नाही आहेत
हे थोडंसं जे TN शेषन साहेबांचं धोरण होतं तसं या इलेक्शन कमिशननी करावं, कारण सध्याचं इलेक्शन कमिशन फॉर्मेशन कोणत्या पद्धतीने होत आहेत आणि होणार आहेत त्याचे आपल्याला माहीत आहेत. सध्या केंद्रामध्ये असलेले सर्वोच्च पदावरचे आमचे प्राईम मिनिस्टर आणि गृहमंत्री यांनीही याकडे लक्ष द्यावं, कारण गुजरात सरकारच्या या निर्णयाने तुम्हीही कोर्टाच्या कटघऱ्यामध्ये आलेलात, कारण आपलंही जे वर्तन आणि कॅरेक्टर आहेत हे जर तपासून बघितलं तर आपणही या उच्च पदस्थ ठिकाणी राहण्यासाठी कायदेशीररित्या लायक आहात की नाहीत याचं थोडंसं आत्मपरीक्षण करावं आणि ज्याला आपण राजकारणामध्ये इथिक्स म्हणतो त्या इथिक्सचा अवलंब करावा, हेही या निमित्ताने सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे. ते शहाणेपणाने वागतील आणि जर नाही वागलेत तर 2024मध्ये पुन्हा या हुकुमशाही सरकारला बाबासाहेबांच्या संविधानाने दिलेल्या मताधिकाराच्या माध्यमातून या लोकांना केवळ घरी बसवण्यात नाही येईल तर या सगळ्यांची जागा ही सेंट्रल जेलमध्ये राहील, इतकं निश्चित. निश्चितच तुम्ही एक महिला आहात, काय सांगाल बिल्किस बानो प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाने जो म्हणजे निर्णय दिलेला आहे या संदर्भात तुमचं काय मत आहे? मी भारतीय मुस्लिम परिषद व राष्ट्रीय संयुक्त मोर्चा महिला आघाडी आज संताजी जगनाडे महाराज आणि फतिमा शेख यांना अभिवादन करते आणि हा मेसेज देऊ इच्छिते एक महिला या नात्याने की सुप्रीम कोर्टाने दिलेला हा जो निर्णय आहे हा अत्यंत महत्त्वाचा वाटला. का तर आतापर्यंत असंच वाटत होतं की दबाव जो होता गुजरात सरकारच्या दबावाखाली जो आतापर्यंत निर्णय देत होते इतक्या वर्षापासून तेच बघत होतो आपण, परंतु सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचं एक अभिनंदन करते आणि महिलांना एक धाडस आलेला आहे आता की आपण कुठलंही काही झालं तर कायदा आपण आपल्या कायद्याच्या माध्यमातून जाऊ शकतो, तिथपर्यंत पोहोचू शकतो आणि सुप्रीम कोर्टावरती एक विश्वास निर्माण होतो आहे. आणि उद्या आम्ही त्यांचं संविधान चौकात एक दुपारी 4 वाजता संविधान चौकामध्ये आम्ही अभिनंदन करतोय त्यांचं सर्वोच्च न्यायालयाचं. बिल्किस बानो जे प्रकरण आहे बलात्कार प्रकरण आणि हत्या प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाने खूप छान निर्णय दिलेला आहे आणि जे आरोपी आहेत त्यांना सरेंडर व्हायचं आहे. महाराष्ट्र सरकारकडे सर्वांचं लक्ष, देशांचं लक्ष लागलेलं आहे की महाराष्ट्र सरकारही काय या आरोपींवर निर्णय घेतो, कारण महाराष्ट्रामध्ये भाजपची सरकार आहे, गुजरातमध्येही भाजपची सरकार होती आणि त्यामुळे जे आरोपी होते त्यांना कुठेतरी म्हणजे त्यांना छत्रछाया जी होती ती गुजरातमध्ये भाजपच्या सरकारची होती. परंतु आता सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिलेला आहे त्या निर्णयाने संपूर्ण देशवासियांमध्ये एक आनंदाची लाट उसळलेली आहे. विशेष म्हणजे महिलांमध्ये आनंदाची लाट उसळलेली आहे आणि कुठेतरी या देशातील न्याय व्यवस्थाकडे बघण्याचा जो दृष्टिकोन तो बदललेला आहे. कारण लोकशाही आहे ही आणि लोकशाहीमध्ये न्यायव्यवस्था ही सुद्धा एक पार्ट आहे आणि या न्यायव्यवस्थेकडे बघण्याचा जो दृष्टिकोन या देशातील नागरिकांचा होता तो आता बदललेला आहे. आणि जे महिलांवर हत्या करण्यात आलेली होती, बलात्कार करण्यात आलेला होता, त्या आरोपींना आता अटक होणार आणि महाराष्ट्र सरकार सुद्धा एक सकारात्मक निर्णय घेणार अशीच आता सर्वांकडून अपेक्षा आहे आणि महाराष्ट्र सरकारतर्फे सुद्धा अपेक्षा आहे. तर आपण बघत राहा IBM TV9 न्यूज. आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, आयकॉन बेल बटन दाबण्यात विसरू नका. धन्यवाद, नमस्कार.